नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण DMER भरती बघा या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, DMER डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च बघा यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा DMER यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील मुंबई बघा या ठिकाणी DMER यांच्या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं बघा मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, तोरणा बघा हे सह्याद्री पर्वतरांगेमधील महत्त्वपूर्ण शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा तोरणा बघा हे शिखर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पुणे या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 5वा पहा, चुनखडक बघा हे खनिज खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सापडते? बघा चुनखडक बघा हे खनिज खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सापडते? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, बघा चुनखडक बघा प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सापडते। प्रश्न क्रमांक 6वा पहा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील सन 1857 या वर्षी बघा मुंबई विद्यापीठाची बघा स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 7वा बघा, रेरा हा कायदा देशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आला होता? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा रेरा हा कायदा बघा देशामध्ये सन 2016 या वर्षापासून बघा लागू करण्यात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 8वा पहा, देशामध्ये विचारले विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयाची बघा शैक्षणिक मूल्यांकन करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, देशामध्ये विचारले विद्यापीठा अंतर्गत बघा महाविद्यालयाची बघा शैक्षणिक मूल्यांकन करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे? बघा या ठिकाणी महाविद्यालयाची बघा शैक्षणिक मूल्यांकन करणारी संस्था म्हणजे NAAC संस्था या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9वा पहा, प्रौढ शिक्षण कार्यक्रम हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला तो कार्यक्रम आहे? बघा प्रौढ शिक्षण बघा हा कार्यक्रम तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1978 बघा या वर्षी प्रौढ शिक्षण हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला तो कार्यक्रम आहे। प्रश्न क्रमांक 10वा पहा, कातकरी बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे? बघा कातकरी बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील रायगड बघा या जिल्ह्यामध्ये कातकरी ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने आढळणारी जमात आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा DMER भरती बघा आपल्याकडे बघा अतिसंभाव्य 8000 प्रश्नांचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे आणि बघा संबंधित विषयाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण PDF आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा तुम्हाला हे सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। बघा यामधले हे सर्व प्रश्न बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायोपिया बघा हा विकार शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो विकार आहे? बघा मायोपिया हा विकार खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो विकार आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील मायोपिया बघा हा विकार डोळे या भागाला तो होणारा विकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील AU बघा ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बहिष्कृत भारत बघा हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक त्यांनी सुरू केलेलं पाक्षिक आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा मीठ भाकरी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील मीठ भाकरी बघा या शब्दामध्ये स्त्रीलिंगी बघा या ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील अहमदाबाद बघा या शहराला भारताचे मँचेस्टर शहर या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6 पहा खालीलपैकी बघा कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सन 1911 बघा या वर्षी बघा भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 7 पहा पाणी पडणे बघा अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पाणी पडणे बघा पाणी पडणे म्हणजे बघा केलेले प्रयत्न बघा या ठिकाणी व्यर्थ जाणे ऑप्शन क्रमांक बघा 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा 1 इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय बघा 1 इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील 2.50 सेमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचं नियंत्रण असते बघा ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचं नियंत्रण असते। बघा ग्रामसेवकावर प्रशासकीय बघा दृष्ट्या गट विकास अधिकारी यांचे या ठिकाणी नियंत्रण असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा घड्याळामध्ये विचारले लगतच्या 2 अंकामधील अंशात्मक अंतर हे खालीलपैकी किती असते। बघा घड्याळामध्ये बघा लगतच्या बघा 2 अंकामधील अंशात्मक बघा हे अंतर या ठिकाणी 30 अंश या ठिकाणी एवढं हे अंतर असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा B1 या जीवनसत्वाचं बघा शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे। बघा B1 या जीवनसत्वाचं बघा शास्त्रीय नाव बघा थायमिन या ठिकाणी बघा थायमिन बघा या ठिकाणी B1 या जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर पंतप्रधान बघा त्यांना त्यांच्या पदाची शपथ बघा हे राष्ट्रपती त्यांना त्यांच्या पदाची शपथ हे देत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा महाराष्ट्राच्या बघा दहशतवादी विरोधी अभियान बघा पथकाचं नाव फोर्स 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा केरळ राज्याचं पारंपरिक बघा नृत्य खालीलपैकी कोणतं आहे बघा केरळ या राज्याचं पारंपरिक नृत्य खालीलपैकी कोणतं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील मोहिनी अट्टम बघा हे नृत्य केरळ या राज्याचं पारंपरिक नृत्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील विपिन बघा हा शब्द अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। क्रमांक दुसरा बघा आळशी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे।
बघा आळशीच्या बघा विरुद्ध आरती उत्साही या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, लोकांनी लोकांसाठी बघा चालवलेले राज्य त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा लोकांनी लोकांसाठी बघा चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्यप्रचार पहा, नक्षा उतरविणे अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा नक्षा उतरविणे म्हणजे बघा गर्वहरण करणे, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा अलंकारिक शब्द पहा, एरंड्याचे गुऱ्हाळ अशा प्रकारचा बघा एक अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा अलंकारिक बघा एरंड्याचे गुऱ्हाळ म्हणजे बघा कंटाळवाणी बडबड, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अब्रू सामना, बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा अब्रू आणि सामना, बघा अब्रू आणि बघा सामना बघा हे शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। विषय क्रमांक 7 बघा नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा नामाबद्दल बघा विशेष माहिती देणाऱ्या बघा शब्दांना विशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम शब्द ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा लबाडी बघा या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम असलेला तो शब्द राहील। विषय क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहत जाईन अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी चित्रपट पाहत जाईन, बघा मी चित्रपट पाहत जाईन म्हणजे बघा रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा सदाचार हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे। बघा सदाचार, बघा सदाचार बघा या शब्दामध्ये तर या ठिकाणी व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। अक्षर क्रमांक पुढचा बघा बेडसा, बघा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा बेडसा बघा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, बेडसा बघा हे गुंफा मंदिर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। विषय क्रमांक पुढचा बघा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, जळगाव बघा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे। विषय क्रमांक 3 पहा आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे। बघा आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, आनेर बघा हे धरण धुळे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। विषय क्रमांक 4 बघा गिरिजा खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे। बघा गिरिजा खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, एरंडी या पिकाची प्रमुख जात आहे। विषय क्रमांक 5 पहा उजनी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे। बघा उजनी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, उजनी बघा हे धरण भीमा नदीवरचं ते धरण आहे। विषय क्रमांक पुढचा बघा मुंबई प्रांतामध्ये विचारले देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती। बघा मुंबई प्रांतामध्ये बघा देवदासी या प्रथेविरुद्ध बघा तर या ठिकाणी बघा वीरा शिंदे यांनी पहा परिषद ही भरवली होती। विषय क्रमांक 7 बघा चाणक्य यांचं दुसरं नाव खालीलपैकी काय होते। बघा चाणक्य यांचे बघा दुसरं नाव हे खालीलपैकी काय होते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, कौटिल्य हे चाणक्य यांचं या ठिकाणी हे दुसरं नाव आहे। विषय क्रमांक 8 बघा अँडीज पर्वतामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो। बघा अँडीज पर्वतामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, अँडीज बघा पर्वतामध्ये ॲमेझॉन या नदीचा उगम होतो। विषय क्रमांक 9 बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे।
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील न्यायमूर्ती रानडे यांनी बघा हा लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील क्युसेक्स बघा या एककामध्ये पाण्याचा प्रवाह मोजला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, तर या ठिकाणी 1 राहील पदार्थाच्या बघा सर्वात लहान कणांना अणू या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12 पहा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा तर त्या कणांना पहा फोटॉन असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? बघा स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील रामकृष्ण बघा परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे या ठिकाणी गुरु होते। प्रश्न क्रमांक 14 पहा, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा? बघा जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी बघा साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील 20 मार्च बघा या दिवशी जागतिक चिमणी दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रंगराजन बघा ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? बघा रंगराजन बघा ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? राष्ट्रीय बचत व गुंतवणूक बघा या संदर्भामध्ये रंगराजन ही समिती आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रावण छाया हा बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, बघा रावण छाया खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील ओडिसा या राज्यामधील बघा बाहुल्यांचा खेळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मुस्लिम लीग आणि बघा काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनौ हा करार सन 1916 मध्ये बघा लखनौ करार हा झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले मिश्मी या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा भारतामध्ये बघा मिश्मी बघा या पर्वतरांगा अरुणाचल प्रदेश या राज्यामधल्या या ठिकाणी पर्वतरांगा आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात? बघा इलेक्ट्रॉनिक शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील बँगलोर बघा या शहराला इलेक्ट्रॉनिक शहर या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारतामध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? बघा पर्यावरण बघा संरक्षण बघा हा कायदा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1986 या वर्षी भारतामध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा मंजूर झाला होता। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक बघा ही संकल्पना स्वीकारलेली आहे? बघा भारतीय बघा संविधानाने तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील रशिया या देशाकडून पंचवार्षिक बघा ही योजना ही स्वीकारलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्नाटक या राज्याचा बघा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? कर्नाटक या राज्याचा बघा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील हत्ती बघा हा प्राणी कर्नाटक या राज्याचा बघा या ठिकाणी राज्य प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा कार्निवल बघा हा सण तर गोवा या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधान नागरिकांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा नागरिकत्व हे प्रदान करते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारतीय संविधान नागरिकांना कशा प्रकारचं बघा नागरिकत्व हे प्रदान करत असते? तर एकेरी या प्रकारच्या या ठिकाणी नागरिकत्व हे प्रदान करत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हाईट वॉश हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे? व्हाईट वॉश बघा व्हाईट वॉश बघा हा शब्द क्रिकेट या खेळासंबंधीचा या ठिकाणी हा शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकनायक बघा हे
पुढीलपैकी कोणाचे या ठिकाणी प्रसिद्ध नाव आहे? लोकनायक. बघा हे खालीलपैकी कोणाचे या ठिकाणी टोपण नाव आहे? लोकनायक. बघा लोकनायक बघा हे जयप्रकाश नारायण यांच्या या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा भारतामधल्या बघा पहिल्या बघा निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या? बघा भारतामधल्या बघा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका बघा सन 1951 या वर्षी बघा घेण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात? बघा ज्वेल सिटी. बघा मणिपूर बघा या राज्याला ज्वेल सिटी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पलामू बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बघा पलामू बघा हे अभय अरण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पलामू. बघा पलामू बघा हे अभय अरण्य तर या ठिकाणी झारखंड या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जर्मनी या देशाची बघा राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा बर्लिन जर्मनी या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? बघा अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा DMER भरती बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले असेल, टेक्निकल असो, मराठी असेल, GK असेल, सामान्य ज्ञान असेल, बघा सर्व या ठिकाणी आपण प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 तर फक्त तुम्हाला या ठिकाणी 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे सर्व IMP PDF पाठवले जातील. बघा यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.